हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा नवीनशा या व्हिडिओमध्ये मी नीता तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला इथं संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझं रुटीन चालू आहे स्वयंपाक बनवण्याचं. तर भाकरी वगैरे शिल्लक होत्या, चपात्या नाही भाकऱ्या टाकायच्या 2 पण चपात्या जास्त शिल्लक होत्या. तर म्हणलं मुलांना चपात्या होतील पण आपल्याला भाकरी टाकावं लागतील. तर इथं मी संध्याकाळच्या जेवणाची भाजी बनवत होते. तर संध्याकाळी जेवणामध्ये चला म्हणलं आज बोंबील बनवूया. तर हे आणून ठेवलेले होते आणि तसेच होते. कधीतरीच आमची भाजी असते, सारखी भाजी नसते. तर चला म्हणलं आज बनवूया, कारण भाजीला थोडंसं काय करावं ते कळत नव्हतं. पण म्हणलं आहे शिल्लक तर करून टाकावा. तर मग हे होते, मग घेतले मी लगेच चिरायला. तर मी हे सगळं आम्ही खराब काढतो आणि नंतर ते चिरून कांदा वगैरे टाकून त्याची भाजी बनवतो. तर तुम्ही कशी भाजी बनवता नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी तेच चाललं होतं माझं कट करायचं. तर मी एकदम असं त्याचं हे करून घेत असते आणि चिरून घेत असते. तर तुम्हाला कसे वाटते ब्लॉग माझे नक्की कमेंट करून सांगत जावा. तर इथे बघा लगेच आता मी कढई ठेवलेली आहे आणि भाजी बनवून घेते. तर सर्वप्रथम कढई ठेवली, त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं, तेल टाकलं आणि हे बोंबील आहे ते फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर मी कांदा टाकला, कांदा परतून घेतला, त्याच्यामध्ये थोडासा लसूण पण टाकलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार मसाले टाकू शकतात तुम्ही. आपले जे घरगुती रेग्युलरचे मसाले असतात ते तुम्ही टाकू शकता. तर इथं मुलगी पण आलती. तर कोणी पण तुमची पण मुलं अशी मध्ये मध्ये करतात का स्वयंपाक करताना. तर इथं मी मटण मसाला, लाल तिखट आणि हळद वगैरे टाकलेला आहे. तर मला भाजी थोडीच बनवायची आहे, तर मी इथे एक तांब्या आणि 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. कारण 2 माणसाचीच मला भाजी बनवायची आहे, कारण मुलं खात नाहीत आमच्यात आणि फक्त आमच्यासाठी आणि सासऱ्यासाठी मला ही भाजी बनवायची आहे. त्याच्यामुळे मुलांसाठी मी दुसरं काहीतरी बनवणार आहे आणि चवीनुसार मीठ पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते, मला आता भाकरी पण बनवायच्या आहेत 2.
आणि मग मुलांसाठी एक काहीतरी बनवते. कारण चपात्या भरपूर आहेत. मुलं दुपारी जेवले नव्हते आणि भुका पण त्यांना लागलेल्या असतील तर मग त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनवणार आहे. कारण ती ही भाजी खात नाहीत. तर तुमची मुलं पण खात नाहीत का? नक्की कमेंट करून सांगा. लागलीच एकीकडे भाजी शिजती तोपर्यंत म्हणलं चला दुसरीकडे भाकरी बनवून घेऊया. तर मी दुसरीकडे तवा ठेवलेला आहे. लागलीच म्हणलं भाकरी टाकून घ्यावा तर एकीकडे तवा ठेवला त्याच्यावर मी आता लगेच भाकरीची तयारी करते. तर पीठ थोडंच आहे, 2च भाकरी बनवणार आहे. आणि भाकरी झाल्याच्या नंतर मुलांसाठी मी वेगळं बटाटा फ्राय म्हणलं मिठाचा बनवावा. तर आमच्या मुलांना खूप बटाट्याची भाजी आवडते. आठवड्यातले 8ही दिवस जर बटाट्याची भाजी केली तर ते खूप आवडीने खातील. पण मला बटाटा आवडत नाही. म्हणून मग मी बटाटा जास्त बनवत नाही. पण मुलांसाठी हमखास आमच्यात बनवलं जातं कारण त्यांना आवडतं. आणि तुम्हाला सांगते आता मला इथे मी थोडंसं हातरलं आणि एक ताट घेणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहे कारण बाजरीच्या भाकरी बनवते. बाजरीच्या भाकरीला तुम्ही मीठ वापरलं तर बाजरीच्या भाकरीला चव येते. त्याच्यामुळं मीठ वापरत जावा कारण मिठाने बाजरीच्या भाकरीला चव येते आणि टेस्ट लागते जरा. तर इथं मी थोडंसं गॅस बारीक केला भाजीचा कारण तरी त्याची उतरून जाईल म्हणून. आणि लागले भाकरी थापायला. पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी भाकरी करून झालेल्या आहेत. आता म्हणलं थोडंसं दही विरजण बनवायला टाकावा कारण काल सगळ्यांनी खाल्लं आणि रात्री दूध आणल्याच्या नंतर मी हे थोडंसं विरजण बनवायला ठेवलेलं आहे. आणि आता हे रातभर मी बाहेरच ठेवणार आहे आणि सकाळी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत त्याची दही बनल्या जाईल. तर तुम्ही कसं बनवता नक्की कमेंट करून सांगा. कारण उन्हाळ्यात चहा थोडासा कमी माणूस पिता आणि हे जास्त असतं त्याच्यामुळे थंड पदार्थ, दही, ताक वगैरे हे जास्त खाल्लं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडंसं दही बनवते. तर इथे मी बटाटे चिरत आहे. पण ही सुरी घेतली होती बघा. तर ह्या सुरीने तर मला काही कापायला जमेना. मी परत उठले आणि दुसरी छोटी सुरी घेऊन आले आणि मग मी हे कट करायला लागले कारण ती सुरी खूप खाली काहीतरी घ्यावं लागते त्यावेळेस त्या सुरीने कट होते आणि धार पण नाही त्याला जास्त. नवीच आहे सुरी पण ते यूज करायला थोडीशी ही आहे. तर इथे बघा मी हे सगळे बटाटे कट करून घेतले. मस्त छान असे धुवून आता मी हे तव्यावर परतवणार आहे. थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचे आणि सगळं शिजून घ्यायचं. तर खूप छान अशी टेस्ट लागते. नक्की करून बघा तुम्हाला जर आवडत असेल मुलांना
किंवा बाकीच्यांना मोठे पण खातात. तर हे परतून घेतल्याच्या नंतर त्यात थोडीशी चटणी टाकायची. तर बटाट्याचं भरीत म्हणून आपण हे खाऊ शकतो. खूप छान लागतं. जसे आपण वांगे करतो तसे. आणि बेसिंगला भांडे भरपूर पडलेले आहेत स्वयंपाक झालेला दिवसभर साचलेले. तर मला ते पण आवरायचं आहे आणि मी लगेच स्वयंपाक झाला की किचन वाटा पण पुसून घेत असते. तर स्वयंपाक माझा इथं होत आलेला आहे आणि आता मी थोडंसं तेल टाकलंय, बघू शकता. कारण लगेचच्या लगे पाणी होतं त्याच्यामुळे मी त्याच्यात तेल नव्हतं ओतलं. ते पाणी आटून दिल्याच्या नंतर तेल ओतलं. थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि आता मी हे झाकून ठेवणार आहे. तर तुम्ही असं मंद गॅसवर तुम्ही ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवा. अख्खे बटाटे ते शिजले जातात आणि खूप छान टेस्ट येते कारण त्यात आपण पाणीच नसतं टाकलेलं आणि ह्यात फक्त चटणी टाकून खावा. जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर हे बटाटे खूप छान लागतात. नक्की करून बघा आणि तुम्ही करीत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही असे छान बनवत असाल तर.